प्रश्न पहिला, रात्री श्वास घ्यायला त्रास होणे हे कशाचे लक्षण आहे? ऑप्शन ए सर्दी, बी दमा, सी ताप, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए सर्दी. तुमचा पुढचा प्रश्न, सतत उलटीसारखे वाटणे कशामुळे होते? ऑप्शन ए थकवा, बी ताप, सी सर्दी, डी अपचन. उत्तर येत असेल तर कमेंट करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी अपचन. तुमचा पुढचा प्रश्न, जखम लवकर न भरणे कशाचे संकेत आहे? ऑप्शन ए ताप, बी मधुमेह, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी मधुमेह. तुमचा पुढचा प्रश्न, हाताच्या तळव्यांना जास्त घाम येणे कशाचे लक्षण आहे? ऑप्शन ए ताप, बी ताण, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी ताण. तुमचा पुढचा प्रश्न, डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसणे कशाचे लक्षण आहे? ऑप्शन ए सर्दी, बी ताप, सी कावीळ, डी थकवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी कावीळ. तुमचा पुढचा प्रश्न, पोटात गुरगुर आवाज येणे कशामुळे होते? ऑप्शन ए भूक, बी ताप, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए भूक. तुमचा पुढचा प्रश्न, हृदयाचे ठोके अचानक वाढणे कशाचे लक्षण असू शकते? ऑप्शन ए ताण, बी हृदय समस्या, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी हृदय समस्या. तुमचा पुढचा प्रश्न, सकाळी उठल्यावर पाठ कडक वाटणे कशामुळे होते? ऑप्शन ए सर्दी, बी ताप, सी चुकीची झोप, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी चुकीची झोप. तुमचा पुढचा प्रश्न, छातीत सुई टोचल्यासारखे वाटणे कशाचे संकेत असू शकते? ऑप्शन ए गॅस, बी थकवा, सी सर्दी, डी हृदय समस्या. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी हृदय समस्या. तुमचा पुढचा प्रश्न, अचानक आवाज बसणे कशामुळे होते? ऑप्शन ए थकवा, बी ताप, सी सर्दी, डी घसा इन्फेक्शन. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी घसा इन्फेक्शन. तुमचा पुढचा प्रश्न, सतत तोंड येणे कशाचे लक्षण असू शकते? ऑप्शन ए सर्दी, बी ताप, सी विटॅमिन कमी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी विटॅमिन कमी. तुमचा पुढचा प्रश्न, सतत अंगाला खाज येणे कशाचे लक्षण असू शकते? ऑप्शन ए ॲलर्जी, बी ताप, सी सर्दी,
डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए ॲलर्जी. तुमचा पुढचा प्रश्न सतत कान दुखणे कशाचे लक्षण असू शकते. ऑप्शन ए इन्फेक्शन, बी ताप, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए इन्फेक्शन. तुमचा पुढचा प्रश्न पोटाच्या उजव्या बाजूला वेदना कशाचे लक्षण असू शकते. ऑप्शन ए गॅस, बी अपेंडिक्स, सी सर्दी, डी थकवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी अपेंडिक्स. तुमचा पुढचा प्रश्न चहामध्ये तूप मिसळून प्यायल्याने कोणता आजार बरा होतो. ऑप्शन ए मूतखडा, बी कॅन्सर, सी मूळव्याध, डी थंडी ताप. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी थंडी ताप. तुमचा पुढचा प्रश्न लहान मुलांसाठी जगातील पहिली मलेरिया लस कोणत्या देशाने सुरू केली. ऑप्शन ए भारत, बी घाना, सी अमेरिका, डी जपान. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी घाना. तुमचा पुढचा प्रश्न गाजर खाणे कोणत्या समस्येसाठी फायदेशीर मानले जाते. ऑप्शन ए डोळ्यांचे आरोग्य, बी कानदुखी, सी ताप, डी हाड तुटणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए डोळ्यांचे आरोग्य. तुमचा पुढचा प्रश्न भेंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो. ऑप्शन ए डायबेटीज, बी कावीळ, सी मधुमेह, डी दमा. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी मधुमेह. तुमचा पुढचा प्रश्न शरीरासाठी सर्वात पौष्टिक भाजी कोणती मानली जाते. ऑप्शन ए बटाटा, बी वांगे, सी पालक, डी भेंडी. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी पालक. तुमचा पुढचा प्रश्न जास्त प्रमाणात कुरकुरे खाल्ल्याने कोणता अवयव खराब होतो. ऑप्शन ए हृदय, बी यकृत, सी मेंदू, डी फुफ्फुसे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी यकृत. तुमचा पुढचा प्रश्न गूळ आणि चपाती खाल्ल्याने कोणता आजार 100% बरा होतो. ऑप्शन ए मधुमेह, बी दमा, सी पचन समस्या, डी कॅन्सर. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी पचन समस्या. तुमचा पुढचा प्रश्न कोणत्या फळात सर्वात जास्त कॅल्शियम आढळते. ऑप्शन ए सफरचंद, बी केळी, सी अंजीर, डी संत्रे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी अंजीर. तुमचा पुढचा प्रश्न पार्लेजी बिस्किट चहासोबत खाल्ल्याने कोणता आजार होतो. ऑप्शन ए मधुमेह, बी ॲसिडिटी,
सी दमा, डी कॅन्सर. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए मधुमेह. तुमचा पुढचा प्रश्न, टोमॅटो खाल्ल्याने खालीलपैकी कोणत्या समस्येत मदत होऊ शकते? ऑप्शन ए हार्ट अटॅक, बी डायबेटीस, सी ताप, डी किडनी. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए हार्ट अटॅक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.